इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये स्वास्थ्यरंग या मालेत मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, उत्तम आरोग्य हा एक दागिना आहे असं आपण म्हणतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्ट्या आपण रोगमुक्त असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करतो, पण तरीही प्रत्येकाला कधी ना कधी औषधं घेण्याचा प्रसंग येतोच. तर आजच्या या स्वास्थ्यरंग या मालेत औषधांचा वापर नेमका कसा करावा या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी फार्मसी कॉलेज रत्नागिरीचे प्राचार्य डॉक्टर राजेश नवले सर यांना आम्ही आमंत्रित केले. सर, कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, मी आत्ता म्हटलं तसंच की प्रत्येकाला कधी ना कधीतरी इच्छा असो किंवा नसो औषध घ्यावं लागतं. हो. तर आधी मुळातच औषध म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की औषध म्हणजे हे एक प्रकारचं रसायनच असतं जे डॉक्टर स्वतःसाठी वापरतात किंवा पेशंटसाठी वापरतात. आता स्वतःसाठी वापरतात म्हणजे कसं की बऱ्याच वेळेस डॉक्टरांना काहीतरी निदान करावं असं वाटतं, रोगाची ओळख करण्यासाठी किंवा किती प्रमाणात हा रोग झालेला आहे, कोणता रोग झालेला आहे हे ठरवण्यासाठी बऱ्याच वेळेस काय होतं की डॉक्टरला स्वतः काहीतरी टेस्ट कराव्या लागतात आणि त्या टेस्टमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. त्याला सुद्धा औषधं अशीच व्याख्या दिली जाते. प्रत्यक्षरित्या पेशंट हे घेत नाही तरी पण त्याच्या निदानासाठी वापरलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे की डॉक्टर त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणून किंवा औषधं म्हणून त्याला दिले जातात पेशंटला आणि पेशंट ते स्वतःहून किंवा नर्स मार्फत किंवा इंजेक्शन मार्फत ते त्याला दिले जातात. तो घेतो, स्वतः सेवन करतो त्याचं. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या रसायनांना एकत्रितपणे आपण औषध असं म्हणू शकतो, ज्याला मेडिकलच्या लँग्वेजमध्ये आपण मेडिसिन्स म्हणतो. असं त्याला औषध ही व्याख्या अशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. बरं, मग सर त्याचे प्रकार नेमके कोणते आहेत? ह्याचे जे प्रकार आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. जसं जर तुम्ही फक्त आपण तयार कसे होतात या पद्धतीने जर विचार केला आपण तर मग मात्र त्याचे वेगळे प्रकार पडतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की टॅबलेट घेतो आपण, लिक्विड एक ओरल असतं, मग ते गोड सिरप मध्ये येऊ शकतं किंवा एखादं सस्पेन्शन येतं, काही इंजेक्शन मार्फत घेतले जातात. तर ही तयार करण्याच्या पद्धतीवरून अशी प्रकार पडतात. त्यानंतर कोणत्या आजारावर वापरले जातात याच्याप्रमाणे पण औषधाचे वेगवेगळे, जसे ब्रेनवर काम करणारे, हार्टवर काम करणारे, डायबिटीसचे औषधं वगैरे अशा प्रकारे. पण सर्वसामान्यांसाठी मात्र औषधाची फक्त दोनच प्रकार आपण म्हणू शकतो की जे सर्वसामान्यांच्या नागरिकांसाठी. हे ऍक्च्युअली पूर्वीचे जे मी प्रकार सांगितले हे मेडिकल टर्मिनॉलॉजी किंवा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहेत. पण कॉमन पब्लिकसाठी जर म्हणलं तर औषधं फक्त दोनच प्रकारचे आहेत. एक आपण त्याला म्हणू शकतो की ओटीसी ड्रग म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग म्हणतात, आणि दुसरा नॉन ओटीसी किंवा अंडर काउंटर ड्रग असे म्हणू शकतात. आता ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे कोणते की जे औषधं आहेत परंतु ते घेण्यासाठी किंवा ते कंझ्युम करण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा आपण स्वतः जरी घेतली तरी मेडिकल शॉपमधून आपल्याला मिळू शकते. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं ठरलं तर सर्दी झाल्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाम वगैरे लावतो किंवा ऑइंटमेंट्स लावतो आपण. क्रीम्स असतात वेगवेगळ्या प्रकार, जखमेवर लावण्याच्या क्रीम्स असतात. अशा प्रकारचे जे औषध असतात जे आपल्याला मेडिकल शॉपमधून मिळू शकतात आणि आपण रुटीनली वापर करतो त्याचा. मसलला आपल्याला काही जर स्नायू जर खेचला गेला किंवा सर्दी झालेली आहे, छोटीशी डोकेदुखी असेल तर छोटीशी एखादी गोळी, अशा प्रकारचे जे मेडिसिन्स आहेत त्याला ओव्हर दी काउंटर मेडिसिन्स म्हणतात. तर हे घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची डॉक्टरची प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागत नाही. आणि दुसरे असे आहेत की जर आपल्याला ते घ्यायचे असतात, अँटीबायोटिक कॅटेगरी म्हणा किंवा सायकोटिक ड्रग्स म्हणा, याच्यामध्ये आपल्याला प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागते. बरं, आता जर जास्तच पुढे जायचं किंवा जास्त डीपली जाऊन विचार करायचा म्हणलं तर हे प्रिस्क्रिप्शनचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. तर सामान्य नागरिकांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग आणि नॉन प्रिस्क्रिप्शन एवढं ठीक आहे, एवढंपर्यंत त्यांचं नॉलेज असलं तरी बस आहे. पण प्रिस्क्रिप्शन ड्रग मध्ये पण बरेच वेगवेगळे असतात. शेड्यूल एच असतो, शेड्यूल एक्स असतो, ज्याच्यामध्ये काही ड्रग्स असे असतात की फक्त लिमिटेड मेडिकल शॉपमध्येच असतात, काही ड्रग्स असे असतात की फक्त हॉस्पिटलमध्येच दिले जाऊ शकतात, डॉक्टरच्या प्रेझेन्स मध्येच दिले जाऊ शकतात. काही ड्रग्स घरी घेऊन जाऊ शकतात, जसे डायबिटीसचे किंवा ब्लड प्रेशरचे आपण ड्रग्स आहे घरी घेऊन जातो आणि आपण आपल्या पद्धतीने घेतो. पण काही वेळेस आपल्याला ऍडमिट करावं लागतं, सलाईन द्यावं लागतं, त्या सलाईन मधूनच देऊ शकतात किंवा डॉक्टरच्या प्रेझेन्स मध्येच तो असेल तिथं त्याच वेळेस आपण देऊ शकतो. असे काही मेडिसिन्स असतात. अशा प्रकारे आपण मेडिसिनची कॅटेगरीज म्हणू शकतो, असे वेगवेगळे प्रकार. सर, आता तुम्ही म्हटलं डॉक्टरांच्या उपस्थितीत काही औषधं द्यायला लागतात. मग आता एकंदरीतच ही औषधं सेवन करताना नेमकी कशी काळजी घ्यायला लागते? सेवन करताना एक लक्षात असलं पाहिजे आपल्या की डॉक्टरांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. डॉक्टरांनी आपल्याला ते ड्रग किती वेळा घ्यायला सांगितलं, जेवणाच्या
आधी घ्यायला सांगितलं की नंतर घ्यायला सांगितलं. बऱ्याच वेळेस काही मेडिसिन्स असे असतात की त्याच्याबरोबर काही पदार्थ वर्जित असतात. हां. उदाहरणार्थ म्हणजे जर टेट्रासायक्लिन नावाचं जर औषध घेणार असाल तर त्याच्याबरोबर दूध किंवा दुधापासून बनलेले प्रॉडक्ट जे असतात ते खाणे वर्ज्य असतं. बरं. तर अशा वेळेस डॉक्टरांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स ह्या क्लिअरली फॉलो केल्या पाहिजेत आपण. बऱ्याच वेळेस डॉक्टर असं सांगतात की ही गोळी जेवणाच्या आधी घ्या, ही जेवणाच्या नंतर घ्या, हां. किंवा जेवणाच्या अर्ध्या तास आधी घ्या, जेवणानंतर घ्या, रिकाम्या पोटी घ्या. या इन्स्ट्रक्शन तंतोतंत फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. सकाळी घ्या म्हणजे सकाळीच घ्या. जर 3 वेळा गोळी घ्यायची असेल तर म्हणजे 8-8 तासाचं अंतर असलं पाहिजे. 2 वेळा गोळी घ्यायची असेल तर ते 12 तासाचं अंतर असलं पाहिजे. या सकाळ दुपार संध्याकाळपेक्षा या तासांमधलं अंतर जर आपण व्यवस्थित पाळलं तर मात्र परिणामकारी व्यवस्थित होऊ शकतील किंवा ते त्या इन्स्ट्रक्शन आपण फॉलो केल्या पाहिजे. आणि जर डॉक्टरांकडून आपल्याला इन्स्ट्रक्शन प्रॉपर मिळाले नसतील किंवा आपल्याला जर लक्षात राहिले नसतील हां. तर ज्यावेळेस आपण मेडिकल शॉपमध्ये जातो तर तिथला जो फार्मासिस्ट आहे त्याला सुद्धा आपण विचारू शकतो की बाबा हे कसं घ्यायचं किंवा याच्याबरोबरचे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत. डॉक्टर जे सांगतील तेही तुम्हाला ते सुद्धा सांगू शकतील. फार्मासिस्ट जो आहे मेडिकल शॉपवरचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की हे मेडिसिन घ्यायचे कसे, याचं अंतर कसं बाळगायचं, किती तासांनी घ्यायचं हे सांगू शकतील ते. अच्छा, म्हणजे औषधं जेव्हा डॉक्टर आपल्याला लिहून देतात तेव्हा ती सेवन आपण जर वेळेत केली, व्यवस्थितपणे त्याचे जर नियम पाळले तर ती आपल्याला नक्कीच जास्त प्रमाणात लागू पडते. डॉक्टर, औषधांची परिणामकारकता वाढली पाहिजे यासाठी आपण काय नेमकं करायला हवं? परिणामकारक वाटण्यासाठी एक तर पहिला म्हणजे आपल्यावर काय असलं पाहिजे की आपल्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. डॉक्टरांवर पहिली म्हणजे आमच्या फार्मसीच्या याच्यामध्ये प्लेसबो एक इफेक्ट म्हणतात त्याला, हां. की डॉक्टरांकडे जातोय, त्यांच्यावर विश्वास आहे आणि जे देतील मेडिसिन्स ते व्यवस्थित घेतले पाहिजे, त्यांनी दिलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की पेशंटचा डॉक्टरांवर विश्वास जर नसेल तर मग पेशंट एकाऐवजी 2 डॉक्टरांकडे जातात बरोबर. आणि मग सेकंड ओपिनियन म्हणून एक प्रकार असतो. आता हा सेकंड ओपिनियन प्रकार हा लीगल आहे आणि हायर ज्यावेळेस असतो किंवा एखाद्या ट्रान्सप्लांट किंवा मोठा आजार असेल त्यावेळेस ऑपरेशन्स वगैरे असेल त्या ठिकाणी ठीक आहे, हां. हे घेणं योग्य पण आहे. पण साधी आपला ताप सर्दी खोकला आहे आणि त्यालाही सेकंड ओपिनियन घेऊन याची औषधं घ्या, त्याची औषधं घ्या, मग ओव्हरडोसिंग होतं. ह्या मेडिसिनच्या शॉपमधून काही औषधं घ्यायची, तिकडून काही अर्धे औषधं घ्यायची, तिथं स्वस्त मिळतात म्हणून जायचं. हे असे प्रकार जर केले तर मात्र मग त्याची परिणामकारिता निश्चितच क्वेश्चनेबल होईल किंवा त्याला प्रश्नचिन्ह निश्चितच येईल. त्यामुळं एकाच डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित त्याच्याकडून हे करून तुमच्या ज्या डॉक्टरवर विश्वास आहे त्याच्याकडे जा. हां. किंवा बऱ्याच वेळेस आणखीन अजून एक असं लक्षात येतंय की लोक मिक्स करतात औषधं, म्हणजे ॲलोपॅथीकडे पण जातात आणि त्याच्यात बरोबर मग आयुर्वेदिक औषधं किंवा होमिओपॅथिक औषधं ते पण मिक्स करतात. हां. तर अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस पोटेन्शिएशन म्हणतात त्याला आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जेवढा परिणाम पाहिजे असतो त्याच्यापेक्षा जास्त परिणाम मिळतो तुम्हाला. बरं. आणि तो सुद्धा एक धोकादायक इशारा आहे की आपल्याला जेवढा प्रमाण पाहिजे असतं तेवढंच औषध असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आतले जे कंटेंट असतात हे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक मध्ये बऱ्यापैकी सिमिलर असतात, त्यांचे इफेक्ट सिमिलर असतात. त्याचे कंटेंट जरी म्हणजे वनस्पतीकडून आलेला असेल आणि दुसरं रसायन जरी असलं तरी त्यांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम हे सारखे असतात. मग ते दोन्ही एकत्र जर झाले तर प्रमाणापेक्षा जास्त परिणाम आपल्याला कधी कधी मिळतात आणि मग ते साईड इफेक्टेड जातात. हां. ते परिणामकारक वाढण्यासाठी असं करू नये. किंवा मग अर्धवट गोळी घेणं, असं वाटतं की ह्या गोळीचा मला दुष्परिणाम येतो म्हणून डॉक्टरने सांगितलं एक गोळी घ्या, तुम्ही अर्धीच गोळी घेताय, असंही प्रकार करता कामा नये. कारण मग अशा वेळेस काय होतं की बॅक्टेरिया जो असतो आपल्या शरीरामध्ये जर इन्फेक्शन वगैरे असेल तर ते जास्त बळावू शकतो, तो प्रॉपरली मेला जात नाही वगैरे. तर डॉक्टरांनी दिलेले इन्स्ट्रक्शन्स आणि मिक्सिंग ऑफ मेडिसिन हे करू नये, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित परिणामकारक रिझल्ट मिळतील त्याचे. हा, म्हणजे रुग्णाने आपल्या मनानुसार काही करायला नको. काही करायचं नाही. जे डॉक्टर सांगतात, जे फार्मसिस्ट सांगतो ते ऐकायचं त्यांनी. बरोबर. डॉक्टर, औषध खरेदी करताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? औषध खरेदी करताना जनरली पेशंट्सनी ही काळजी घ्यायला पाहिजे की ती आपण ज्या ठिकाणाहून औषधं घेतोय हां. तर ते ठिकाण व्यवस्थित आहे का. जनरली एक सहज जरी बघितलं आपण तरी लगेच आपल्या लक्षात येईल की हे दुकान औषधाचं व्यवस्थित आहे की नाही. औषधाच्या दुकानामध्ये एक सर्टिफिकेट लावलेलं असतं, रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, आणि ते दर्शनी भागामध्ये जिथं काउंटर जिथं असतं तिथंच लावलेलं असतं. ते मॅन्डेटरी आहे त्यांना. बरं. त्याच्यामध्ये त्या फार्मसिस्टचा फोटो सुद्धा असतो. जस्ट नजर जरी फिरवली आपल्याला तरी आपल्याला लक्षात येतं की इथे सर्टिफिकेट लावलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की दुकान आहे ते एकदम व्यवस्थित आहे, तिथं कोणताही डुप्लिकेट माल मिळणार नाही किंवा काही. तर आपण ज्यावेळेस एखाद्या मेडिकलच्या शॉपमध्ये जाऊन प्रिस्क्रिप्शन त्याला देऊ तर इकडे तिकडे नजर जरी फिरवली तर आपल्याला लक्षात येईल. असं सर्टिफिकेट जर दिसलं नाही तर आपण त्याला विचारू शकतो की बाबा तुझं सर्टिफिकेट कुठे आहे. त्याला ते मॅन्डेटरी असतं दाखवणं आणि कायद्यानं त्याला हे आहे की ते दर्शनी भागात जिथं दिसेल अशा ठिकाणी लावणं, ते लावलेलंच असतं. जर नसेल तर आपण म्हणू शकतो की बाबा इथं काहीतरी गडबड आहे हां. आणि मग अशा वेळेस मग आपण दुकान बदलू शकतो किंवा त्याला विचारू शकतो की बाबा तुझं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कुठे आहे. जर मॅन्डेटरी आहे तुझ्या जिथं आपण उभं राहतो त्याच ठिकाणावरून ते दिसलं पाहिजे. असं नाही का दुकानामध्ये मागं कुठेतरी लावलेलं आहे, असं नाही. ते जिथं काउंटर असेल तिथंच लावणं त्याला बंधनकारक आहे. एक
बराच संशय येतो एक लोकांना की जेनेरिक मेडिसिन्स हे सबस्टँडर्ड असतात किंवा त्याची गुणवत्ता कमी असते. तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या काळामध्ये जेनेरिक मेडिसिन हा एक कन्सेप्ट खूप वरती आलेला आहे. याच्यामध्ये काय होतं की एखादं औषध जे ऑफ पेटेंट होतं, ज्याचं पेटेंट संपलेलं आहे, ते लो कॉस्टमध्ये रुग्णांना मिळतं. विनाकारण महागच औषध घेण्यापेक्षा जेनेरिक मेडिसिन जे तयार करतात त्यांच्याकडून तयार घेऊन त्यांची गुणवत्ता राखून बऱ्याच कमी किमतीमध्ये जेनेरिक मेडिसिन्स दिले जातात. तर बऱ्याच वेळेस विनाकारण काही लोक संशय घेतात की जेनेरिक मेडिसिन्स जिथे मिळतात किंवा जेनेरिक मेडिकल स्टोअर जिथे असतात तिथं सब स्टँडर्ड असतं, लोक तिथं जात नाही. तर असं नाहीये. जेनेरिक मेडिसिन हा एक खूप चांगला कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी तर 1/10 म्हणजे 1 रुपयाची गोळी तुम्हाला त्याच्या 10 पट कमी किमतीमध्ये मिळू शकते, इथपर्यंत आहे. लॉंग टर्म थेरपी ज्याला म्हणतो आपण, कॅन्सरची थेरपी किंवा डायबिटीस किंवा हायपरटेन्शन, याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कसं होतं की वर्षानुवर्ष तुम्हाला औषध घ्यावं लागतं आणि कॉस्ट ऑफ मेडिसिन त्याच्यामध्ये खूप जास्त होते. अशा वेळेस जेनेरिक मेडिसिन कडे जाणं, एक आपली जर फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल तर निश्चितच हे एक चांगली उपक्रम आहे. तर विनाकारण त्याच्यावर संशय न घेता आपण त्याच्याकडे गेलेलं कधीही चांगलं. त्याच्या गुणवत्तेबद्दल कधीही शंका घेणं हे नाही, पण आपण रजिस्ट्रेशन बघून मात्र दुकानात जायचं आहे. म्हणजे आणि तो ग्राहकांचा हक्क पण आहे, तो ग्राहकांचा हक्क आहे की ते सर्टिफिकेट बघण्याचा. बरोबर. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की घरातल्या एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झालेला असतो आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, त्यानंतर मग त्याच्या गोळ्या घेऊन होतात, थोड्याशा त्यातल्या काही शिल्लकही राहतात आणि मग तसाच आजार किंवा तशीच लक्षणं घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जाणवतात आणि मग आपसुकच त्याला ही माझी जी काही शिल्लक राहिलेली औषधं आहेत ती तू घे असा सल्ला दिला जातो. तर ते कितपत योग्य आहे? आता ही जी कंडिशन होते की तुमची पहिल्या एका पेशंटची औषधं शिल्लक राहणे आणि नंतर दुसऱ्याने वापरल्याच्या 2 गोष्टी समाविष्ट होतात. एक तर पहिल्या पेशंटला डॉक्टर लिहून दिलेले असतात मेडिसिन, तर त्यांनी ते मेडिसिन्स पूर्णपणे घेणं अपेक्षित आहे. त्याला 3 दिवसाची किंवा 4 दिवसाची मेडिसिन लिहून दिलेले असतात. 4 दिवसासाठी जर 3 गोळ्या दिल्या असेल तर त्या 12 गोळ्या दिलेल्या असतात. त्यांनी त्याच्याकडे 12 गोळ्या असतात. त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर बरं वाटलं तर पुढच्या गोळ्या घेणं बंद करतो आणि अल्टिमेटली त्या तुमच्या घरात राहतात. अपेक्षित असं आहे की जर प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेल्या गोळ्या पूर्ण घेतल्या तर त्या पूर्ण खाऊन तुमच्या पण झाल्या पाहिजे पेशंटनी. तर त्या रिकाम्या घरात पडता कामा नये. डॉक्टर जास्त मेडिसिन कधीच लिहून देत नाही. ज्या अर्थी त्या तुमच्या घरात पडलेल्या आहेत याचा अर्थ पहिल्या पेशंटनी सुद्धा कमी औषधं घेतलेले. ते पण एक धोक्याची घंटाच आहे ती, आपण असं म्हणूया. कारण काय होतं की जर आपण अर्धवट मेडिसिन सोडलं तर जर बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा असं काही असेल तर आपल्याला वरून असं वाटतं की आतून बरा झालेला आहे आजार, पण आतमध्ये त्याचे काही पार्ट ज्या बॅक्टेरियाचे राहिलेले असतात आणि पुन्हा तो आजार पुन्हा बळवण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेस आणखीन एक धोका असा असतो की जर हा आजार पुन्हा बळवला तर पहिल्यापेक्षा जास्त ताकदवर असतो तो. आणि अशा वेळेस मग पहिले दिलेले अँटीबायोटिक दुसऱ्या वेळेस ते कामाला पण येत नाही, मग त्याला हायर अँटीबायोटिक कडे जावं लागतं. तर पहिली गोष्ट ही आहे की हे करणं, आपल्या घरात मेडिसिन नकोच आहे. ओटीसी मेडिसिन आपल्या घरात आहेत हे मान्य करू शकतो, पण प्रिस्क्रिप्शननी दिलेले मेडिसिन आपल्या घरात शिल्लक राहणे ही चुकीची गोष्ट आहे. डॉक्टरांनी तेवढेच मेडिसिन लिहून दिले आहेत तुम्हाला जेवढे तुम्हाला आवश्यक होते, त्यामुळे ते सगळे कंझ्युम करणं गरजेचं आहे. दुसरं, आता हे राहिलेले मेडिसिन जर खाल्ले दुसऱ्यांनी तर बऱ्याच वेळेस असं दिसतं की लोकांना इफेक्ट मिळतात किंवा त्यांना असं वाटतं की मी बरं झालो, पण याच्या मागचं कॉज काय आहे? बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षणं रोगाचे सारखे दिसतात, पण त्याच्या मागचे कारण वेगवेगळे असतात. आणि आजाराचा उपाय हा लक्षणांवर नाही तर कारणांवर डिपेंडंट असतो बऱ्याच वेळेस. तुम्हाला कोणता बॅक्टेरिया तुमच्या शरीरात गेलाय ज्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षण दिसतात हे डॉक्टरांना व्यवस्थित कळतं. ते टेस्ट करतात, त्यांचे डायग्नोसिस, त्यांचा एक्सपिरियन्स, याच्यावरून आजूबाजूला काय पसरलेलं आहे, कोणती साथ पसरलेली आहे, एटमॉस्फिअर कसं आहे, थंडीचे दिवस आहेत की उन्हाळ्याचे दिवस आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये कोणता बॅक्टेरिया वाढतो हे त्यांना माहित असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय इन्फेक्शन झालं हे त्यांना माहित असतं. त्याप्रमाणे ते मेडिसिन लिहून देतात. तर अशा वेळेस त्यांनी दिलेले मेडिसिन्स पहिल्या पेशंटला वेगळे असू शकतात, तुम्हाला वेगळे असू शकतात. तुम्हाला दिसायला वर दिसतं की ताप येतोय, त्यालाही ताप आला होता, मलाही ताप आलाय, पण त्याला जो ताप आला होता तो कदाचित दुसऱ्या कारणाने असेल, तुमचा ताप वेगळ्या कारणाने असेल. अशा वेळेस तुमचे मेडिसिन आणि त्यांचे मेडिसिन वेगवेगळे असतातच. 99% वेगळेच असतात ते. पण बऱ्याच वेळेस आपला असा अनुभव आहे की ताप आला म्हणून त्यांनी घेतलेलं औषध मी घेतोय असं चालतं. हे अत्यंत धोकादायक आहे. प्रॉपरली डायग्नोसिस करणंच गरजेचं आहे, कारण शोधून काढणे पहिलं, नंतर त्याप्रमाणे मेडिसिन घेणं हे एक सूत्रता आहे की डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही पहिल्यांदा कारण शोधा, ते मग सांगतील त्याप्रमाणे मग मेडिसिन्स घ्यायचं. कारणावर डिपेंडंट आहे की कारण काय आहे त्याच्यावरच आहे. आणि हा अधिकार फक्त डॉक्टरांना आहे, बाकी कोणालाच नाहीये. पेशंट किंवा ज्याला औषधं घ्यायचे त्याला सुद्धा हा अधिकार नाहीये की बाबा माझं कारण मीच शोधतो आणि
परस्पर औषध घेतो असं नाही चालत. डॉक्टर, कधी कधी असं होतं की विना प्रिस्क्रिप्शन सुद्धा औषधं घेतली जातात, मग त्यामुळे नेमके कोणते धोके उद्भवतात? विना प्रिस्क्रिप्शन घेण्याचं एक ट्रेंड आहे. बऱ्याच वेळेस लोक अशा प्रकारची औषधं घेतात. ऍक्च्युअली गली सुद्धा ज्या मेडिकल शॉप मधून अशी औषधं घेतली जाऊ शकतात तिथं सुद्धा बाइंडिंग आहे की असे मेडिसिन्स द्यायचे नाहीत, पण बऱ्याच वेळेस दिले जातात किंवा घेतले जातात मेडिसिन्स. जनरली मसल्स पेन किंवा अंगदुखी अशा प्रकार औषधं असतात ते घेतले जातात. आणि याचा एक सगळ्यात मोठा दुष्परिणाम काय होतो की अशी जर औषधं आपण परत परत घेतले तर त्याची एक मर्यादा असते घेण्याची, आणि ही मर्यादा कुठपर्यंत न्यायची हे डॉक्टरांना माहित असतं. त्यामुळे ते तुम्हाला बरोबर तेवढ्याच मर्यादेपर्यंत घेऊन जातात. बरेच अशी औषधं असतात की जे 8 दिवसापेक्षा जास्त घ्यायचे नसतात, काही 15 दिवसानंतर जास्त घ्यायचे नसतात, काही महिनाभरानंतर जास्त घ्यायचे नसतात, काही आयुष्यभर घेतले तरी चालतात. जसे डायबिटीज किंवा हायपरटेन्शन हे तुम्ही आयुष्यभर घेतो, पण ते जर तुम्ही पेन किलर म्हणून तर ते 15 दिवसापेक्षा किंवा आठवड्यापेक्षा जास्त नाही घेतलेलं चांगलं. ते किडनीवर तुमचा ऍडव्हर्स इफेक्ट करतील, लिव्हरवर ऍडव्हर्स इफेक्ट करतील. तर अशा वेळेस आपण जर हे ओव्हर द काउंटर ड्रग असे घेतले, खरेदी केले आणि जर घेतले, बऱ्याच वेळेस काय होतं की ते घ्या, बरं वाटतंय, मग डॉक्टरांकडे जायची काय आवश्यकता आहे. तर ही म्हणजे अंडर काउंटर ड्रग, प्रिस्क्रिप्शन ड्रग ओव्हर द काउंटर म्हणून घेणं आणि स्वतः सेल्फ मेडिकेशन करणं हे निश्चितच धोकादायक आहे. आपण अजाणतेपणाने एखाद्या आजाराला, दुसऱ्या मोठ्या आजाराला आमंत्रण, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर अशा पद्धतीच्या आजाराला आपण आमंत्रण देतोय. प्लस आपल्याला हेही माहित नाहीये की हे मेडिसिन किती प्रमाणात घ्यायचंय, किती फ्रिक्वेन्सी असावी, 3 वेळा घ्यायचं का 2 वेळा घ्यायचं का कधी कधी घ्यायचं. त्यामुळे डॉक्टरचा एक प्रॉपर ऍडवाइस असणं, त्याच्या मागचं कारण शोधणं आणि कारणाला वेगवेगळं. आता पेन किलर जरी म्हटलं तरी 9-10 प्रकारचे पेन किलर आहेत. तुमचं हाड मोडलंय म्हणून होणारं पेन वेगळं, डोकेदुखीचं पेन वेगळं, चांदेदुखीचं पेन वेगळं, मस्क्युलर पेन वेगळं. हे सगळ्यांचे वेगवेगळे औषध आहेत. याला सगळ्यांना एकाच टाईपचे पेन किलर नाही चालत. प्रत्येकाचं वेगवेगळं औषध आहे, प्रत्येकाचं काम करण्याची शैली वेगळी आहे. डॉक्टरांना हे माहित असतं की इथं काय होतंय आणि त्याप्रमाणे कोणतं मेडिसिन द्यायला पाहिजे. आपण मात्र जनरलाइज एक पेन किलर पकडून धरतो आणि सगळीकडे तेच वापरतो. थोड्या वेळ तुम्हाला बरंही वाटतं, पण ते बरोबर नाहीये. त्या ठिकाणी त्या प्रॉपर औषधानेच काम केलं जाईल. लॉक अँड की मेकॅनिझम म्हणतो. एका कुलपाची एकच चावी असते, दुसरी चावी कदाचित कधीतरी दुसरी चावी लागते, पण याचा अर्थ ती त्याची चावी नाही. ती कधीतरी लागते म्हणून लागली, पण याचा अर्थ असं ती त्याची चावी नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे आजार किंवा कुठून येतोय, कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्याप्रमाणे प्रॉपर मेडिसिन देणं गरजेचं आहे. त्यामुळे असं ओव्हर दी काउंटर घेऊन नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग घेणं बरोबर नाही. डॉक्टर, आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, त्यानंतर डॉक्टरांनी केलेलं निदान आणि त्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेणं हा एक राजमार्ग आहे. पण आता अलीकडे आपण बघतो की गुगल डॉक्टर नावाचं एक नवीन, म्हणजे आपण फॅड म्हणूया हवं तर गुगल डॉक्टर नावाचं एक नवीन फॅड आलेलं आहे आणि त्यावर औषधं सांगितली जातात आणि ती पेशंट घेतात. तर ते कितपत योग्य आहे, काय सांगाल? नाही, मी तर पुन्हा एकदा याच्या विरोधातच हे करेल की गुगल डॉक्टर म्हणजे काय. आता पहिल्यांदा आपण हे बघूया याच्यासाठी गुगल्स, आपण हे काय जे सर्च इंजिन ज्याला म्हणतो, तर काय करतात की कुणीतरी काहीतरी माहिती ठेवलेली असते, आपण ते हिट करतो, ते कीवर्ड शोधतात आणि तुम्हाला ते उत्तर सांगतात. उद्या जर मी माझ्या वेब पेजवर ठेवलं की सूर्य पश्चिमेकडून उगवतो आणि ठेवून दिलं तिथं, आणि कोणी जरी प्रश्न विचारला की बाबा सूर्य कुठून उगवतो, तर त्याला माझं जर पेज हिट झालं तर तिथं उत्तर मिळेल ते ते सूर्य पश्चिमेकडून उगवतो. त्याने किती विश्वास ठेवायचा या गोष्टीवर हे पण खरं आहे. सत्यता काय आहे त्या जे इन्फॉर्मेशन मिळते त्याची. अशाच प्रकारे इथंही बऱ्याच लोकांनी स्वतःचे पेजेस ठेवलेले, स्वतःची माहिती ठेवलेली आहे. आपण हिट करतो, त्याला काहीतरी कीवर्ड्स टाकतो, त्याच्याप्रमाणे ते उत्तर मिळतं. पण मिळणारं उत्तर हे कोणत्या वेबसाईटवरून आलेलं आहे, ती वेबसाईट किती सत्य आहे किंवा किती ऑथेंटिक आहे. जसे सरकार मान्य वेबसाईट असतात, सरकारच्या स्वतःच्या वेबसाईट असतात, तिथं जी माहिती आहे ती खरी मानू शकतो आपण. आपण आपल्या नोकरीसाठी ऍप्लिकेशन्स वगैरे करतो ते खरंच. आणि आपण हेही बघतो की बँकेचे फ्रॉड्स होतात वगैरे. चुकीच्या वेबसाईटवर जाऊन आपण पैसे भरतो, नंतर लक्षात येतं की आपल्या दुसरीकडेच पैसे गेले. तर हे मेडिसिनच्या बाबतीत असं होऊ शकतं की तुम्ही एक आजार प्रेडिक्ट करताय आणि दुसरंच काहीतरी तुम्हाला औषध मिळते. त्यामुळे गुगलवर डायरेक्टली असं ब्लँकली ठेवून कधी चालणार नाही. आपण एक सिंपलचा आजार घेतला, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस, हे कॉमन आजार आहे म्हणून मी परत परत त्याचं उदाहरण देतोय. एकाच तुम्ही बघितलं असेल की डायबिटीसच्या पेशंटचे सगळे डायबिटीस म्हणजे साखरेचं प्रमाण वाढलंय, पण प्रत्येकाचं औषध वेगवेगळं दिलेलं असतं. प्रत्येक जण वेगळेच औषधं घेत असतो, त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. म्हणजे कुठंतरी साखरेचं प्रमाण किती आहे, त्याच्या किती दिवस झालेले आहेत त्या डायबिटीसला, याच्याप्रमाणे ते मेडिसिन चेंज होत जातात. तो माणूस कसा आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, त्यालाच फक्त झालाय की त्याच्या अनुवंशिक आहे, हा त्याच्या वडिलांना होता, त्याच्या
आईला होता आणि अनुवंशिक म्हणून आलेला आहे की त्याला दुसऱ्या काहीतरी कारणामुळे झालेला आहे, या सगळ्यांना मिळून एक औषध डिसाईड केलं जातं. गुगलला हे सगळं नाही माहिती, बरोबर. तुम्ही ती इन्फॉर्मेशन त्याला नाही प्रोव्हाइड केलेली. त्यामुळे एक प्रॉपरली डिसिजन घेणं, जेव्हा एक निर्णय घेण्याची क्षमता असते तेव्हा फक्त ह्युमन ब्रेन तिथं प्रॉपरली काम करू शकतो. गुगल नाही काम करू शकत असं मला वाटतं. खरं, या आणि सर्वाचा विचार गुगल करू शकत नाही. आपण काहीतरी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देतोय तो सगळ्या अंगाने विचार नाही. तुम्ही जी माहिती पुरवली त्याच्या अनुषंगाने तो उत्तर देणार. तुम्ही पुरवलेली माहिती पूर्ण आहे असं नाही. बरोबर. ते डॉक्टर तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारून काढून घेतात. खरं. तसं गुगल तुम्हाला प्रश्न नाही विचारत का बाबा तुला असं होतं का तसं होतं का, हे गुगल कधीच विचारत नाही. आपण जेवढी देऊ तेवढ्यावर ती माहिती मिळते आपल्याला. पण आपण डॉक्टर नाही, त्याला किती माहिती पुरवायची आपल्याला नाही माहिती. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीनं मिळवलेली माहिती किंवा अशा पद्धतीने मिळवलेल्या प्रिस्क्रिप्शन या निश्चितच अर्धवट असतील. प्रिस्क्रिप्शनच जर अर्धवट आहे किंवा डायग्नोसिस ज्याला म्हणू शकतो आपण तेच जर अर्धवट आहे तर प्रिस्क्रिप्शन अर्धवट. प्रिस्क्रिप्शन म्हणजे घेतणारी मेडिसिन मग तुमच्या किती प्रमाणात ते तुमचा आजार बरा करू शकतील, आजार बरा करतील की दुष्परिणामच क्रिएट करतील तुमच्या शरीरावर. कारण औषध म्हणलं की त्याचे दोन प्रकार येतात. एक तर तुमच्या शरीरावर एक चांगला परिणाम करतात म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही औषध घेतात तो, प्लस त्याच्याबरोबर एक छोटंसं गिफ्ट मिळतं आपल्याला ज्याला दुष्परिणाम म्हणतो. बरोबर. आता या दोघांमधला बॅलन्स साधता आला पाहिजे नेहमी. दुष्परिणाम कमी झाले पाहिजे, औषधाचा परिणाम आपल्याला जो पाहिजे तो परिणाम व्यवस्थित मिळाला पाहिजे. प्रत्येक औषधाबरोबर छोटंसं गिफ्ट असतं. ते गिफ्ट किती छोटं असावं हेच महत्वाचं असतं. पण बऱ्याच वेळेस हायर मेडिसिन ज्याला म्हणतो आपण, कॅन्सर वगैरे सारखे, त्याचे गिफ्ट थोडे मोठे असतात. मग ते टॉलरेट करावेच लागतात. मग बऱ्याच वेळेस काय होतं की असे गुगलवरून आलेल्या औषधांचे गिफ्ट मोठे असतात आणि परिणाम छोटे असतात. मग आपल्याला ते विनाकारण मिळालेले गिफ्ट आपल्याला सहन करावे लागतात. आपल्या दुष्परिणाम आपल्याला समोर जावं लागतं. आणि दुष्परिणाम येताना पण अजून एक त्याचा एक टिपिकल ट्रेंड आहे की तुम्हाला चांगला परिणाम आधी दिसतो आणि दुष्परिणाम खूप लेट येतो आणि जोपर्यंत येतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अच्छा. ऍक्च्युली तो दुष्परिणाम एक दुसरा आजार म्हणूनच उद्भवतो. फॉर एक्झाम्पल एखादं जर मेडिसिन तुम्ही न सांगता किंवा न अनालिसिस करता किंवा डॉक्टरला न विचारता वारंवार घेत राहिलं तर तुमची उद्या किडनी फेल होऊ शकते, लिव्हर फेल होऊ शकतं, इंटेस्टाईन मध्ये तुम्हाला अल्सरेशन्स होऊ शकतात. आता हे आजार आहेत, हे वेगळे पुन्हा एक आजार तयार झाला म्हणजे मेडिसिननी आजार तयार केला हा तुमच्या शरीरामध्ये. तर असे परिणाम होऊ शकतात. आता मग किडनी फेल्युअर झालं तर मग ते आणखीन वेगळंच प्रकार सुरू झाला. तिकडे लिव्हर फेल्युअर झालं तर आणखीन वेगळंच आजार सुरू झाला. त्याची मेडिसिन्स परत वेगळे परत. मग ते एक म्हणजे एक छोटासा आजार बरा करायला गेला आणि गिफ्ट म्हणून तुम्हाला दुसरा मोठा आजार मिळाला हातात आला तुमच्या. अशा प्रकार होऊ शकतात. त्याच्यामुळे कधीही सेल्फ मेडिकेशन हा एक डेंजरस प्रकार आहे, खूपच धोकादायक आहे. पैसे वाचवण्यासाठी म्हणा किंवा घाईघाईमध्ये म्हणा, डॉक्टरची अपॉइंटमेंट, जाणारा ताण कमी करण्यासाठी, वेळ कमी करण्यासाठी सेल्फ मेडिकेशन करतात लोक. खूपच धोकादायक आहे हे. मेडिसिन बद्दल फार्मासिस्ट आणि डॉक्टर हे दोघच जण व्यवस्थित ओळखतात. आपण कितीही जरी अभ्यास केला तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही माहित नाही, हे तेवढंच सत्य आहे. डॉक्टर म्हणजे एकंदरीतच तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय आपल्या मतानं वाटेल ती औषधं घेणं आपण टाळली पाहिजे. तरच मला वाटतं आपलं आयुष्य आपण उत्तम प्रकारे जगू शकू आणि आरोग्य संपन्न राहू. बरोबर. डॉक्टर, शेवटी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? श्रोत्यांना एवढंच सांगेल मी की औषध हे रोग बरं करण्यासाठी निश्चितच आहे, पण हे औषध घेताना एक व्यवस्थित काळजी घेऊन घेणं हे पण तेवढंच आपली स्वतःची जबाबदारी आहे. डॉक्टर 24 तास तुमच्या बरोबर नाही राहू शकत, फार्मासिस्ट तुमच्या बरोबर 24 तास नाही राहू शकत. त्यांनी ज्या प्रमाणात दिलेलं आहे त्याच इन्स्ट्रक्शन प्रमाणे, त्याच्या सांगण्याप्रमाणेच आपल्याला औषध घ्यावं लागेल. विनाकारण लवकर बरं होण्याच्या घाईमध्ये अर्धवट सोडून देणं, औषध जास्त प्रमाणात घेणं हे टाळलं पाहिजे. एखाद्या आजाराला वेळ लागतो बरा होण्यासाठी, तेवढा वेळ तो घेतोच. त्याच्यासाठी लवकर आपण जास्त औषधं घेतली तर लवकर बरा होईल किंवा बरा झालो आता औषध बंद करणे हे टाळलं पाहिजे. आणि विनाकारण ओव्हर द काउंटर ड्रग्सला जास्त वापर नाही केला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम नाही तर औषध ज्याप्रमाणे चांगलं काम करतं त्याचप्रमाणे ते धोकादायक सुद्धा आहे जर व्यवस्थितपणे घेतलं नाही तर. त्यामुळं औषधं व्यवस्थित वेळेवर आणि ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे घेणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला जर माहीत नसेल किंवा विसरलो असेल तर निश्चितच तुम्ही कोणत्याही मेडिकल शॉपवर सुद्धा जाऊन त्या फार्मासिस्टला विचारू शकता की बाबा हे मी औषध घेतलं होतं. भले तुम्ही त्यांच्या मेडिकल शॉपवरून नसतील जरी घेतलं तरी तो तुम्हाला निश्चितच मदत करेल का बाबा हे 3 वेळा घ्या, 4 वेळा घ्या, जेवणाच्या आधी घ्या, जेवणाच्या नंतर घ्या. हे तुम्हाला व्यवस्थित सांगेल. तो कधीच असं म्हणणार नाही की हे माझ्याकडून घेतलं नाही, तू त्यांना जाऊन विचारा किंवा डॉक्टरांना विचारा. ज्याच्याकडे हे नॉलेज आहे तो निश्चितच तुम्हाला व्यवस्थित सांगेल की हे मेडिसिन्स कसे घ्यायचे व्यवस्थित. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि औषधांचा वापर नेमका कसा करावा की ज्यायोगे सर्वजण आरोग्यपूर्ण आणि अतिशय म्हणजे उत्तम प्रकारे जगू शकतील याचा मला खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या असंख्य श्रोत्यांच्या तर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. बरं तर श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून स्वास्थ्य रंग या मालेमधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य
धनुष्य